मंडळी, पेरू हे एक असं फळ आहे ज्याचे अनेक फायदे आहेत, पण हे फायदे अनेकांना माहिती नसल्यामुळे त्याचा उपयोग त्यांना होत नाही. आज आपण बघणार आहोत पेरूचे काही फायदे जे अनेक प्रकारच्या व्याधींवर अतिशय गुणकारी ठरतात. मंडळी, पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फॉस्फरस आणि भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, ज्यामुळे आपल्या आरोग्याला त्याचे अनेक फायदे मिळतात. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे पेरू मधुमेहावर अतिशय गुणकारी असतो. मंडळी, अनेक प्रकारच्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की पेरू खाण्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. एवढंच नाही तर पेरूच्या झाडाची पानं पाण्यात उकळून ते पाणी पिल्यावर सुद्धा आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. पेरूमध्ये काही घटक असे आहेत जे आपल्या शरीरात मधुमेह निर्माण होण्याची शक्यता सुद्धा काही प्रमाणात कमी करतात. जर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता वाटत असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये मधुमेह अनुवंशिकतेने होत असेल तर, किंवा तुम्ही अगदी मधुमेह होण्याच्या बॉर्डरवर असाल तर पेरू खाण्यामुळे तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते. दुसरा फायदा म्हणजे पेरू हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे. पेरूमध्ये असणाऱ्या काही व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे तुमच्या हृदयाच्या नसा आणि रक्तवाहिन्यांना ऑक्सिडेशनपासून संरक्षण मिळतं. तसंच पेरूच्या फळामधील काही घटक तुमच्या रक्तातील खराब कोलेस्टेरॉल म्हणजे LDL कमी करून चांगलं कोलेस्टेरॉल म्हणजे HDL वाढवतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला किंवा हृदयाला होणारा कोलेस्टेरॉलचा धोका कमी होतो. पेरूच्या फळामध्ये पोटॅशियमसुद्धा भरपूर प्रमाणात असतं, जे तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवतं आणि रक्तवाहिन्यांना मऊ आणि लवचिक ठेवतं, ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो. थोडक्यात पेरू खाण्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तपुरवठा चांगला राहतो आणि हृदयाचं आरोग्यसुद्धा उत्तम राहतं. तिसरा फायदा आहे पेरू खाणं महिलांसाठी खूपच फायदेशीर असतं. जर महिलांना मासिक धर्माच्या वेळी पोटात दुखणे, कंबर किंवा पाठीत लचक भरणे असे त्रास होत असतील तर पेरू खाण्यामुळे त्यापासून बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो. तसंच पेरूच्या झाडाची पानं पाण्यामध्ये चांगली उकळून ते पिण्यामुळे सुद्धा महिलांना याच दोन्ही त्रासांपासून आराम मिळतो. चौथा फायदा आहे पेरू पचनासाठी सुद्धा चांगला असतो. ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांना बरेचदा पेरू खाण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. याचबरोबर पेरूमुळे बद्धकोष्ठता दूर होते, गॅसचा त्रास दूर होतो, पोट साफ होण्यास मदत होते, तसंच पित्ताचा त्राससुद्धा काही प्रमाणात कमी होतो. कारण पेरूच्या फळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, जे या बाबतीत अतिशय लाभदायक असतात. तसंच तुमचं लिव्हर किंवा यकृत कमजोर असेल किंवा तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास होत असेल तर पेरू खाण्यामुळे सुद्धा त्याला आराम मिळतो. पाचवा फायदा म्हणजे पेरू वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतो. मंडळी, पेरूच्या फळामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात आणि भरपूर प्रमाणात फायबर असतात, ज्यामुळे वजन कमी करायला किंवा नियंत्रणात ठेवायला पेरू हे एक उत्कृष्ट फळ मानलं जातं. पेरू खाल्ल्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटतं, आपलं खाणं नेहमीच्या मानाने कमी होतं आणि शरीरात कॅलरीजसुद्धा खूप कमी जातात आणि त्यामुळे वजन हळूहळू कमी होतं. सहावा फायदा म्हणजे पेरू कॅन्सरवर सुद्धा गुणकारी आहे. आपल्या शरीरामध्ये अनावश्यक पेशींची वाढ होते, जी भविष्यात कॅन्सरचं कारण बनते. ती पेरू खाण्यामुळे कमी होते. पेरू खाण्यामुळे रक्तशुद्धीसुद्धा होते, त्वचा चमकदार सतेज होते, तसंच वयोमानानुसार त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या, डाग इत्यादीसुद्धा कमी होतात. तसंच एकंदर आरोग्य सुधारण्याससुद्धा मदत होते. पण पेरू कधी खावा याची काही वेळ आहे का? मंडळी, पेरू खाण्याची ठराविक अशी काही वेळ नसते. मात्र पेरू शक्यतो जेवल्यानंतर खाऊ नये. पेरू जेवणाच्या वेळा सोडून खाल्लेला जास्त चांगला, ज्यामुळे त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तसंच पेरू खाताना त्याच्या बिया चावून खाऊ नयेत, तर पटकन गिळून टाकाव्यात, कारण पेरूच्या बिया चावून खाल्ल्याने त्याचा हवा तसा फायदा आपल्याला मिळत नाही. तसंच पेरू शक्यतो ताजा खावा, फ्रीजमध्ये ठेवून किंवा जुना झालेला जास्त पिकलेला असा पेरू खाऊ नये. साधारणपणे मध्यम पिकलेला पेरू खाणं हा जास्त चांगला. तर मंडळी, हे होते पेरू खाण्याचे काही फायदे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा. धन्यवाद.